स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृ वचन सेवापती, हेच विष्णूची महापूजा, अनुभव हे दूजा, सत्य बोले मुखे, दुखवे आणि कांच्या दुखे, हेच विष्णूची महापूजा, अनुभव हे दूजा, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, हेच विष्णूची महापूजा, अनुभव हे तुझा, यंत प्रवेशानो वाचिमां प्रसुप्ता, संजीवयत किल शक्तिधर स्वदाम्ना, अन्यावच हस्तचरण श्रवणत्वगादि, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, पांडुरंगा करू प्रथम, त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, आता हृदय हे आपुले तो फालुनिया बले, वरी बैसव पाऊले श्री गुरूंची, आत्मरूपी गणेशू केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, त्याची वंदो श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमितो पद्मनाभाची नारायण माझा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्लादलो, पावन झालो चराचरी, कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्रहारम, सदा वसंतम हृदयारविंदे, भवं भवानी सहितं नमामि, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। विठ्ठल स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेच विष्णूची महापूजा, अनुभव हे तुझा। प्रस्तुत चिंतना करता गायलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय श्री महाराजांच्या गात्यातील
चार चरणाचा सर्वांच्या पाठात ऐकिवात असणारा सरळ सोपा साधा अभंग आजच्या निरूपणा करता घेतलाय. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ अर्थ पाहिला, थोडासा रिपीट कमी करायचा. हरी हरी या माईकच्या मध्ये हरी हरी. अभंगाचा सरळ सरळ अर्थ पाहिला तर या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या पूजेचं विधी विधान सांगतात. हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा अनुभव नव्हे तुझ्या. जे पूजेचं विधी विधान सांगितलंय ते या ठिकाणी अनुभवातून सांगितलंय. कुणीतरी ऐकिवात आलंय, कुठून तरी पाहिलंय, माहिती झालंय असा अर्थ या ठिकाणी नाही. तुकोबारा आपल्या जे अनुभूतीस आलं, अनुभव नव्हे तुझ्या हेची विष्णूची महापूजा. हीच भगवान नारायणाची पूजा आहे. मग तिचे विधानाचे सांगितले प्रकार कोणते आहेत? स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती. चार आपल्याला या ठिकाणी त्याचे प्रकार ठेवले. पहिला आहे स्वामी काज. याचा अर्थ आहे स्वामीच्या ठिकाणी सादर राहणे, ही पहिली विष्णूची महापूजा. दुसरी आहे गुरुची भक्ती करणे, स्वामी काज गुरुभक्ती. तिसरी आहे पितृवचन सेवापती. तिसरी आहे पित्याच्या वचनाचं पालन करणे. आणि चौथी आहे पतीची सेवा करणे. येणे नाम स्वामीच्या ठिकाणी सादर राहणे, गुरुची भक्ती करणे, पित्याच्या वचनाचं पालन करणे आणि पतीची सेवा करणे, हेची विष्णूची महापूजा. महाराजांना विचारलं एवढं अवघड आम्हाला सांगितलं, हे आमच्याने होईल का नाही सांगता येत नाही. महाराज म्हटले याच्यातलं सोपं अजून सुद्धा विधान तुम्हाला सांगतो. महाराज म्हणतात सत्य बोले मुखे दुखवे आणि अंची दुःखे. मुखानं सत्य बोला आणि दुसऱ्याचं दुःख दूर करा, बस ह्याची विष्णूची महापूजा. तुम्ही मुखानं खरं बोला आणि दुसऱ्याच्या रंजळ्या गांधल्याचं दुःखितांची दुःख दूर करा, ही सुद्धा विष्णूची महापूजा आहे. महाराज आमच्याने होईल का? एवढी अवघड भक्ती सांगितली. महाराज म्हणाले अरे तुम्ही जर निश्चय केलात ना तर ते निश्चय म्हणजे तुमच्या भक्तीला बळ मिळणार आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, त्याची फळ तुका म्हणे निश्चयाचे बळ. तुमचा निश्चय जर ध्येय तुमची गोल सेटिंग ध्येय निश्चित झाली तर नक्कीच तुम्हाला त्याची फळ मिळणार आहे. तुका म्हणे त्याची फळ, हेची विष्णूची महापूजा. अनुभव नव्हे तुझ्या. हाताला बोलायचं सरळ अर्थ विठ्ठल. निरूपणाला सुरुवात करत असताना परिहार दिलं वक्त्याचं कर्तव्य आहे. मी जे बोलतोय ते तुमच्यापर्यंत ऐकायला येतंय का? नक्की. शहरातला कार्यक्रम आहे त्याच्यामुळे जैशी स्थिती आहे. बाप दाद्यापासून आलेली संपत्ती सांभाळणे यात काही नवल नाही. तसं आपण रोजचे कार्यक्रम स्वर्गीय महाराज आपले सगळे अनुकूल परिस्थितीत असतात. सगळं वातावरण सुंदर असतं, अगदी संख्या उपस्थित भरपूर असते. पण कधी काली सुद्धा असा सुद्धा प्रसंग यावा लागतो आणि कठीण परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा उत्तम असा सोहळा या ठिकाणी सुधागड तालुका सेवा संस्था गेली 24 वर्ष आणि चालू असणारे 25 वर्ष म्हणजे रौप्य महोत्सव या ठिकाणी मंडळाचा साजरा होतो. उल्लेख नाही पत्रिकेवरती, पण हा 25 वर्ष म्हणजे 25वा रौप्य महोत्सवी वर्ष या ठिकाणी आपण साजरे करत आहात. या ठिकाणी सुधागड सेवा संस्थेच्या वतीने सर्व कार्यकारी मंडळ अध्यक्ष श्री रवींद्र रघुनाथ कामते आणि उपाध्यक्ष आमचे चंद्रकांत नथुराम भोईर महाराज आणि सर्व कार्यकारी मंडळी यांच्या संयोजनातून आयोजनातून हा एक दिवसीय भक्ती दिनचर्या उपक्रम, एक परमार्थिक उपक्रम, एक सांस्कृतिक उपक्रम, एक धार्मिक उपक्रम की जेणेकरून आपल्या समाजातली सुधागडची जेवढी मंडळी आहे ती मंडळी एका व्यासपीठावरती यावी, एका मंचावरती यावी, एका विचारधारेत यावी, वर्षातून 6 महिन्यातून त्यांच्या गाठी भेटी व्हाव्या या उद्देशाने ही संस्था स्थापन झाली. शेवटी संघटनेत जे बळ आहे ते बळ एकेरीमध्ये नाही. विठ्ठल संघटना आहे. आपल्याला सगळ्यांना उदाहरण माहिती आहे. 4 मुलं बापाला पण 4 टोकाला आहेत.
पण कशाचाच विचार जमत नव्हता. बापाने काय केलं, प्रत्येकाच्या हातात एक एक काठी दिली, ती प्रत्येकाला सांगितली मोडा बघू द्या, प्रत्येकाने मोडली. पण 4 काठ्या दुसऱ्यांदा एकत्र केल्या आणि 4ही एकत्र बांधून सांगितल्या आता या मोडा बघू द्या. त्या 4ही मुलांनी तोडण्याचा प्रयत्न केला, पण 4 काठ्या एकत्र मोडता आल्या नाहीत. याला म्हणतात संघटना. विठाला. आणि अशी ही सुधागड सेवा संस्था गेली 25 वर्ष या ठिकाणी कार्यरत आहे ठाणे क्षेत्रामध्ये. या ठाणे क्षेत्रामध्ये कार्य करत असताना परमार्थिक उपक्रम व्हावं या उद्देशाने ही सत्यनारायणाची महापूजा, हळदी कुंकू, नवे तर या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आणि असं आयोजन नियोजित कार्यक्रम म्हणजे श्री हरिकीर्तनाची सेवा. आता तुम्ही सगळी जी इथं बसलेली मंडळी आहात त्या सर्वांनी सर्वेंद्रियाचे कान माझ्याकडे द्या. म्हणजे मला तुमच्या, मी आता बाजूला काहीच बघत नाहीये, फक्त तुम्ही जे माझ्या समोर आहात एवढ्यांकडेच माझं लक्ष आहे. बाजूला कोण बोलतोय, कोण उभे आहेत, कोण टाळकरी आहेत, कोण पकवाजवाले आहेत, मी अजिबात काही बघणार नाही. माझं लक्ष फक्त तुमच्याकडे आहे. तुम्ही माझ्याकडे बघा. आपण एक तासाभरात वरती चिंतन मांडतो. आज ठिकाणी सगळी गोड साथीला मंडळी ठाणे शहरातली सगळी मिळाली. हरिभक्त परायण आमचे चोरगे महाराज, ज्यांचं रायगडमध्ये, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये ज्यांचं गायनाचार्य म्हणून नाव आहे, असं उत्तम या ठिकाणी व्यक्तिमत्व आमचे चोरगे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाचार्य आमचे हर्षद महाराज, मृदंगाचार्य आणि गायनाचार्य आमचे लक्ष्मण महाराज सुतार, आमचे दंत महाराज असतील, सुशांत महाराज असतील, सुचित महाराज, नरेंद्र महाराज, आमचे एकनाथ महाराज शेवाळे आणि आमचे महेश महाराज. तर सगळ्यांचं नामोल्लेख काही करत नाही, पण तुम्ही गोड मंडळी थोडी हात पण चांगले ऐकणार आहेत. शॉर्ट बट स्वीट, थोडं असावं पण गोड असावं. याने तुम्ही थोडीच मंडळी आहात पण गोड ऐकणारी आहात. एक तासाभरामध्ये आपण गोड चिंतन करू. विठ्ठला. तसं ठाणे शहर आहे, गावामध्ये सप्ताह करायचा म्हटलं तर ते सोपं आहे. आता महेश महाराजांचा मागा आमचा विषय झाला मगाशी. आपल्या गावातलं वातावरण, शहरातलं वातावरण फार फरक आहे ना. गावातलं वातावरण म्हणजे गावकी बसली, गावकीने ठरवलं, झालं काम, चला सगळ्यांनी सप्त्याला यायचं, कीर्तन बसायचं, होऊन झालं काम ते. पण इथं असंख्य समाज आहे. कोण कुठून आलेला आहे, कोण कसा आलेला आहे, कुठून आलेला आहे, पण या सगळ्या असणाऱ्या समाजाला एकत्र बांधण्याचं काम या शहराने केलंय. आणि म्हणून ठाणे शहरात सुद्धा असंख्य सप्ताह होतात. महिना 2-2 महिने सप्ताह चालतात, ते सुद्धा 7-7 दिवसाचे, कमी नाही. असं मोठं हे ठाणे शहर आहे. आणि ठाणे शहर म्हणजे ही धर्माची नगरी आहे. कोणाची आहे? ही धर्माची नगरी आहे. ठाणे शहर ही धर्मवीरांची नगरी आहे. विठाला. ही धर्मवीरांची नगरी आहे. स्वर्गीय आनंद दिघे साहेब, ठाणे म्हटलं की हे नाव आलंच पाहिजे. अशी धर्मवीरांची नगरी. अनेक वीर झाले, स्वातंत्र्यवीर झाले, अनेक वीर झाले, पण धर्मवीर असणारे आल्यानंतर त्यांच्या तोंडातून शब्द होता, या बसा, या बसा, या बसा. स्वतः उठत आणि खुर्च्या देत होते. हे प्रेम जे आहे, हे प्रेम धर्मवीरांनी दिलेली संस्कृती आहे आणि ती आपण ठाणेकरा मंडळीने जपलेली आहात. विठाला. जसं आता घाबरायची गरज नाही. आता धर्माचं राज्य आहे म्हणजे रामाचं राज्य आहे. झाले राम राज्य काय राज्य काय उणे आम्हासी. ही धर्मवीरांची नगरी आहे, ही धर्माची नगरी आहे, ही रामाची नगरी आहे. पण दुर्दैवाने ठाण्याला राम आवडत नाही. सगळ्यांना समजेल असं नाही, नाही का? सगळ्यांना वाटतं राम शाकाहारी, फक्त ठाण्यालाच वाटतं राम मांसाहारी. विठ्ठल.
प्रत्येकाची विचारधारा आहे, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, प्रत्येकाचे विचार आहेत ते त्यांच्याप्रमाणे. राम कालही होता, राम आजही आहे आणि राम उद्याही असणार आहे. विठ्ठला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण झालंय. केवढ्या वर्षाचा संघर्ष आहे हा. तो राम त्रेतायुगात फक्त 14 वर्ष वनवासाला होता. कलियुगात बिचाऱ्याला 500 वर्ष वनवासात राहावं लागलं. बघा ना तुम्ही, जी अगोदर अयोध्येला जाऊन आलेली मंडळी असतील त्यांनी अयोध्येतल्या रामाला पिंजऱ्यात पाहिले, तंबूत पाहिले, पण तो तंबूत असणारा 30 वर्षाचा राम आज भव्य दिव्य मंदिरामध्ये बसलाय. अरे जगाचे डोळे दिपवले असं भव्य महाकाय मंदिर निर्माण झालंय. विठ्ठला ज्यावेळेला ते मशीद पाडली त्या ठिकाणची, ते घुंबर पाडले आणि त्यावेळेला सगळीकडे आकार झाला. कोणी पाडली? स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सांगितले माझ्या सैनिकांनी पाडली. हे सांगण्याचं काम फक्त महाराष्ट्रच करू शकतो. विठाला आणि ते त्यांचं स्वप्न आज पूर्ण झालंय. राम आले, राम राम आएंगे तो अंगना सजाऊंगे, दीप जला के दिवाली में मनाऊंगी, मेरे झोपड़ी के भागा भूल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भागा भूल जाएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भागा भूल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भागा भूल जाएंगे राम आएंगे। भगवान की जय। या टोकापासून त्या टोकापर्यंत लोक ऐकताय. फक्त प्रत्येकाचं हाती काम आणि मुखी नाम हे काम चालू आहे. आपलं फक्त हाती का राम आणि मुखी पण नाम. पण तिकडे बरीच व्यावसायिक मंडळी आहेत, पण जरी ती व्यवसाय करत असली तरी प्रत्येकाचं लक्ष इकडे आहे. अरे 500 वर्षाचा रामाला वनवास भोगावा लागला. काही मंडळी म्हणतात याच्या अगोदर राम नव्हता का? राम होता, पण राम घरात नव्हता, तो वनवासात होता. काहींनी अशा कळ चालवली, काय करायचं होतं मंदिर बांधून, काय करत होती मंदिराची, याच्यापेक्षा हॉस्पिटल बांधायला पाहिजेत, कॉलेजेस बांधायला पाहिजेत, महाविद्यालय बांधायला पाहिजेत. हे मुद्दे आपण ऐकलेत की नाही? काय कमी निर्माण झालेत का? महाविद्यालय, कॉलेज, हॉस्पिटल कमी आहेत का? पण मी एकच सांगे, अरे हॉस्पिटल असावं, कॉलेजेस असावी, महाविद्यालय असावी, शाळा असाव्यात, ते सगळं असावं. पण लक्षात घ्या, महाविद्यालयामध्ये, कॉलेजमध्ये बिघडलेली मुलं आणि हॉस्पिटलमध्ये जी आजारी असणारी माणसं, शेवटी डॉक्टर सुद्धा शेवटला म्हणतात आमच्या हातात काही. कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. म्हणजे हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटनेला आले असल्याची आणि या ठिकाणी कॉलेजमध्ये बिघडलेल्यांसाठी एकाचीच गरज आहे आणि ते म्हणजे मंदिर आहे. म्हणजे मंदिराची गरज, बिघडलेला सुधारवण्याचं काम हे मंदिर करतं, म्हणून गरज आहे मंदिराची. विठ्ठला बिघडलेल्या जागेवर आणण्याचं काम मंदिरांनी आतापर्यंत केलंय आणि म्हणून एवढ्या करता मंदिरांची गरज आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून शहरातल्या आज सुद्धा शिवसेना शाखेला लोक मंदिर म्हणतात. एवढ्या करतात की त्यांना अपेक्षा असते आपली असणाऱ्या अडचणी आपल्याला न्याय देण्याचं काम हे त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण ते धर्मवीर चित्रपट पाहिलं ना, त्यावेळेला प्रत्येकाच्या डोळ्यातनं शेवटच्या क्षणाला अश्रू आले आणि असं वाटत होतं अशी व्यक्ती महाराष्ट्राच्या जिल्ह्यात जिल्ह्यात निर्माण व्हायला पाहिजे. एवढ्या करता धर्म करता विठ्ठला. महाराज
महाराजांचं एक प्रमाण आहे, धर्माचे पालन करणे पाखंड हेच आमा करणे काम बीज वाढवावे नाही भीडभाड. तुकोबाराय म्हणतात नाही भीडभाड तुका म्हणे साध थोर. आम्ही बघ धर्मा करता तिथं भीडभाड कोणाची ठेवत नाही. तुका म्हणे साध थोर हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. ते काम हे ठाणे शहराने केले आणि असं या ठिकाणी या ठाणे शहरामध्ये असणार हे सुधागड सेवा संस्था आणि या संस्थेचा हा वार्षिक महोत्सव 25वा रौप्य महोत्सव आनंदाचा उत्सव या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी तुकोबारायांचा अभंग आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी पूजेचे विधान सांगितले. काही विधान आपल्या पुढे ठेवत असताना काही नित्य कर्म आहेत, काही नैमित्तिक कर्म आहेत, काही विहित कर्म आहेत आणि काही निषिद्ध कर्म आहेत. बघा 4 कर्माचे प्रकार आपल्या पुढे ठेवले. काही नित्य कर्म आहेत. जे नित्य कर्म म्हणजे जे नित्य केले जातात, नेहमी केले जातात. म्हणजे रोजचं आपलं ठेवलं सकाळी उठावं, स्नान करावं, देवपूजा करावी हे नित्य कर्मामध्ये येतं. नैमित्तिक कर्म जे असतात ते वर्षातून एकदा होतात. सत्यनारायणाची पूजा वर्षातून एकदा, अखंड हरिनाम सप्ताह वर्षातून एकदा, क्रीडा महोत्सव वर्षातून एकदा. ही नैमित्तिक कर्मामध्ये येतं. नित्य कर्म जे नित्याने घडतं. पण महाराज असं म्हणतात, ज्ञानोबा हरिपट्टात नित्य नेम नामी लक्ष्मी नित्य नेम ज्यांच्या जवळ आहे ते दुर्लभ आहे. पण इथं असं म्हणतात की नित्य कर्म जे ते नित्य केले जातात त्यांना नित्य कर्म म्हणतात. जे वर्षातून एकदा होतात त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. पण त्याच्यातही काही विहित कर्म आहेत आणि काही निषिद्ध कर्म आहेत. विहित कर्म याचा अधिकार असा आहे की शास्त्राने जे सांगितले ते विहित आहेत, ते योग्य आहेत आणि ते करायलाच पाहिजेत. त्याला विहित कर्म म्हणतात. उदाहरणार्थ सत्यनारायण पूजा करावी हे विहित कर्मामध्ये येतं, म्हणजे ते केलंच पाहिजे. निषिद्ध कर्म एवढ्या करता येतात, त्या कर्माचा निषेध केलाय. ती कर्म माणसाने अजिबात करायची नाहीत. विठ्ठला विठ्ठला. मद्यपान करणे, व्यभिचार करणे हे निषिद्ध कर्मामध्ये येतं. तसं विहित कर्मामध्ये भगवंताचं पूजन करणे, नामचिंतन करणे ही विहित कर्म आहेत आणि ते केलेच पाहिजे. ज्ञानोबांची गोड ओवी याच्यावरती शास्त्र म्हणेल ते सांडावे, राजेही तृण मानावे. ज्ञानोबा म्हणतात राजाला सांगितलं राज्य गवता समान आहे तर राजाने त्याचा त्याग करावा आणि वनांतरामध्ये जावं. कारण शास्त्र म्हटलंय म्हणून ते पाळावं. म्हणून शास्त्र न्यायाने जे कर्म आहेत त्याला विहित कर्म म्हणतात आणि त्याच्यातलं जे सत्यनारायणाचं कर्म आहे. याचा अर्थ आहे कर्म करत असताना अनेक त्याचे उपप्रकार पुढे पडले. पण देवाची पूजा सगळेच करतात. सांगा बरं, देवाची पूजा करत नाही असं कोण माणूस आहे का? जरी एखादा म्हटला ना मी देव मानत नाही, किती जरी म्हटला मी देव मानत नाही, मला देव माहिती नाही, किती जरी म्हटला तरी त्याचा देवावर एक किंचित कुठं ना कुठं तरी विश्वास असतोच. का असतो मी असं सांगते बघा. एका प्राध्यापकाने देव नाही या विषयावरती, नास्तिकच होता तो, पण देव नाही या विषयावरती 2 तास त्याने व्याख्यान दिलं. 2 तास व्याख्यान देव नाही या विषयावरती इतका सुंदर बोलला. आम्ही ते व्याख्यान ऐकलं, असं वाटलं काय या वाणीला गोडी आहे, काय वाणीत गोडवा आहे. देव नाही या विषयावर इतके सुंदर दृष्टांत सिद्धांत मांडून यांनी पटवून दिले. काय वाणी आहे, वा वा वा. असं वाटलं माळ काढावे यांचं शिष्य व्हावं. म्हटलं बाबा, विचारलं त्याला, बाबा तुम्ही 2 तास देव नाही या विषयावरती बोललात, काय सुंदर गोडवा आहे तुमच्या वाणीला. सांगा बरं, एवढे 2 तास तुम्ही देव नाही या विषयावर बोलू तरी कसे शकता? ही शक्ती तुम्हाला कुठून येते, एवढी शक्ती बोलण्याची? तो म्हणला काही नाही महाराज, ही सगळी देवाची कृपा. कुणाची? आणि सांगतोय काय, देव नाही. विठ्ठला विठ्ठला. जरी माणूस नास्तिक असला, किती जरी देव मानत असला तरी तो भक्त आहे. ज्ञानोबा म्हणतात स्वभावता भजनशील कोण व्यक्ती, त्याच्या स्वभावातच भजन दिले. म्हणून एखादा माणूस जरी भजन कधी ऐकले नाही, पाहिलेलं नाही, पण एकदा की पकवात मृदंग वाजू लागला का आपल्या हाताचा असा बोट तरी हलायला लागतो. हे स्वभावता भजनशील ज्ञानोबा म्हणतात. मनुष्य जातीत प्रत्येकाच्या ठिकाणी भजन हे दिलंय. मुळात देह भजना करताच दिला. देह दिला देवी भजना
गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. तिथं बाधा लागल्या, हा फाटा नंतर फुटला. पण मुळात मनुष्य देह हा भजन करण्याकरता दिलाय, पण काही जणांनी त्या भजनाचं भोजन करून टाकला. देव दिला देवे भजना गोमटा भोजना गोमटा असं सुद्धा अर्थ लावला. काही काही खाण्याकरता जगतात, काही जगण्याकरता खातायत. खाण्याकरता जगणं योग्य का जगण्याकरता खाणं योग्य? विठाला विठाला. भजन मनुष्य हा स्वभावता भजनशिवाय भक्ती करत नाही असा माणूस नाही. बघा ना तुम्ही, पूर्वीच्या आपल्या गावात आपण कामावर निघालो की नाही की मंदिरात लोक जाऊन दर्शन घ्यायचे. कालांतराने काल बदलला, लोक देवाच्या पायरीवर दर्शन घ्यायला लागले चालत जाताना. आता गाडीवर जात असल्यामुळे माणसं काय करतात, गावात निघाले का असा काय नमस्कार कुठला करतात, एक हाताने ते आपल्याला सुद्धा पत्ता लागत नाही. काय काय तर बहादर एवढे झाले ते हात सुद्धा जोडत नाही, ते डायरेक्ट हॉर्न देतात आणि निघून जातात. देवाला सांगतो चाललो देवा सुखरूप घेऊन ये. म्हणजे आता भक्ती कशावरती आली? हॉर्न वरती आली. देव सुद्धा तिथून म्हणतो किती नंबरचा भक्त गेलाय आता कळलं, हॉर्न वरून. अशी भक्ती बदलत गेली, परिवर्तन झालंय त्याच्यात. असू द्या, पण भक्ती नाही असा एकही माणूस नाही. पण भक्ती करत असताना देवाला आवडणारी भक्ती आपण करतो का आपल्याला आवडणारी भक्ती करतो, यात महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या भक्ती या सगळ्या आपल्याला आवडणाऱ्या चालल्यात. आपण म्हणतो अगरबत्ती सत्यनारायण न्यायची, वा वा या अगरबत्तीचा वास वा वा काय सुंदर आहे, ही अगरबत्ती घ्या. कुणाला आवडली? आपल्याला. लावायची कुणाला? देवाला. आवडली कुणाला? आपल्याला. आपली भक्ती आपल्याला आवडी चाललेली आहे. ह्याची तोर भक्ती आवडते देवा संकल्पाने माया संसाराची. देवाला आवडणारी भक्ती आहे, तिचे प्रकार वेगवेगळे आहेत. असे जोपर्यंत भक्तीचे प्रकार कळत नाही, नवविधा काय बोली जी भक्ती त्यावे माझ्या हाती संतजन. नवविध प्रकाराची भक्ती सांगितले. श्रवण कीर्तन